नमो नमः. श्री सद्गुरुनाथाच्या चरणी अंतःकरणपूर्वक मनोमन प्रणाम करून आपण सर्वजण श्रीमद गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाची भावपूजा करण्याचा प्रयत्न करत आहोत. माझी अशी श्रद्धा आहे की आपल्यासमोर प्रगट उद्गार करून माझ्या हातून ही सेवा जशी व्हावी तशीच श्रवणाच्या माध्यमातून आपली सुद्धा ही सद्गुरुचरित्राची श्रीमद गुरुचरित्राची एक मनोमन अशी चिंतन पूजाच आहे. म्हणून आपण सर्वजण मिळून या पूजेचा आनंद घ्यावा हीच हृदयामध्ये भावना आहे. आपण मागच्या भागात पाहिलं की साक्षात काशी क्षेत्रामध्ये देवादिदेव महादेव संदीपकाच्या समोर येऊन वरदान मागतात, तेव्हा तो काहीही वरदान घ्यायला तयार नाही. मला काही नको हे आपण सूत्र पाहिलं की संतांचं, सत्शिष्यांचं, साधूचं, दिव्य साधकांचं हे एक अंतरंगी सूत्र असतं. मला काही नको. काही उपलब्ध झालं तर त्याचा अनादर नाही, परंतु अट्टहासही नाही. मूळ हृदयाची अंतःकरणाची जी भूमिका आहे ती मला काही नको ही आहे. आणि ही जेव्हा असते तेव्हा साधक साधना पथावर ज्या वेगानं धावतो तो वेग परमेश्वराच्या हृदयामध्ये सुद्धा आवेग निर्माण करणारा असतो. आणि कोण्या एका भाग्यवान क्षणी हे भक्त भगवंताचं सुमधुर मिलन होतं. हे प्रभो, त्या दृष्टीनं संदीपकाचं हे जे सूत्र आहे की मला काही नको, मला जे काय पाहिजे ते माझे सद्गुरू मला देतील. सदाशिव तिथून वापस गेले. सदाशिवांना आपण वरदान द्यायला तयार होतो तरीही त्यानं घेतलं नाही. याच्याबद्दल अपमान वाटला नाही, दुःख वाटलं नाही, खेद वाटला नाही, राग आला नाही, उलट कौतुक वाटलं की काय या संदीपकाची भूमिका असेल, सद्गुरूप्रती याची काय निष्ठा आहे की ज्याच्यामुळं त्याला मी वरदान द्यायला तयार असताना सुद्धा त्याला काहीही मागावंसं वाटलं नाही. कथा भाग पुढे असा येतो की महादेवांनी महाविष्णूला सांगितलं की अहो प्रभो, या काशी नगरीमध्ये असा एक लढिवाळ सद्गुरूचा शिष्य आहे, इतके नितांत सद्गुरूची सेवा करतो की प्राणाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून रात्रंदिवस आपल्या सद्गुरूंना आनंद कसा होईल या दृष्टीनं तो त्यांची शारीरिक सेवा करतो. त्याच्या मनामध्ये सद्गुरू, त्याच्या भावनेमध्ये सद्गुरू, त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये सद्गुरूशिवाय दुसरा विषयच नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. ही जी संतांनी स्थितीवर्णन केलेली आहे असं स्वरूप मी पाहिलं. आणि काय सांगावं, मी त्याला काहीतरी माग म्हणलं तर तो काही मागायला सुद्धा तयार नाही. महाविष्णू, या लेकराला पाहून मला खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. महाविष्णूचं हृदय भरून आलं. आणि असा कोण कोण शिष्य आहे की जे जीवाचं निर्वाण लावून सद्गुरूची सेवा करत आहे. मग महाविष्णू त्या झोपडीत जवळ येतात. तिथं संदीपकाला पाहतात, डोळा भरून भगवंत भक्ताला पाहतात. काय सांगू, आपल्याला देवाला पाहा वाटतं अशी भावना होणं भाग्य आहे, परंतु देवाला आपल्याकडे डोळा भरून पाहा वाटावं
हे परम सौभाग्य केवळ सद्गुरूच्या सेवेमुळे प्राप्त होतं बरं. या संदीपकाकडे महाविष्णू डोळा भरून पाहत आहेत, त्याची सेवा पाहत आहेत, त्याची सद्गुरू प्रतीची निष्ठा पाहत आहेत. कोणतीही लाज लज्जा न बाळगता सद्गुरूच्या शरीराला ज्या जखमा झाल्यात, जे व्रण झालेत, जिथून पू निघत आहे, रक्त निघत आहे, ते स्वच्छ करताना त्याला पाहत आहेत. आणि तो इतक्या एकाग्रतेनं करीत आहे की भगवान महाविष्णू आपल्याला पाहत आहेत हेही तो पाहू शकत नाही, हेही पाहायची त्याची वृत्ती राहत नाही. महाविष्णूने त्याला सावध केलं, म्हणले संदीपका, मी तुझ्या वर प्रसन्न झालो आहे, वरमगृही, तुला काय वरदान पाहिजे ते माग. आता संदीपकानं भगवंताकडे पाहिलं, म्हणलं देवा, हे काय लावलंय तुम्ही? अरे दिव्य कोटी सहस्त्र वर्षी तप करीती अरण्यवासी, त्यासी करीतोस उदासी वर नेदिसी नारायणा. मी तर तुझं भजत नाही, तुझे नामस्मरण नाही, बलात्कारे येऊन पाही केवी देसी वर मज. असा बाळबोध प्रश्न दीपकांनी महाविष्णूंना विचारला. अहो, तुमच्यासाठी किती लोक तरसतात, त्यांना तुम्ही भेटत नाही. मी तुमची पूजा करीत नाही, मी तुमची अर्चना करीत नाही, मी तुमची वंदना करीत नाही, पादसेवन करीत नाही, मी काहीच करीत नाही, तुमचं साधं नाव सुद्धा घेत नाही, आणि तुम्ही मला बळजबरीनं येऊन वर देता. काल महादेव आले, आज तुम्ही आले. अहो, मला काय पाहिजे? माझे सद्गुरू माझ्या सोबत आहेत, मी सद्गुरूंच्या सोबत आहे. मी आजच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर कव्हरेज क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, तसं मी सद्गुरूच्या एकदम कव्हरेज क्षेत्रामध्ये आहे. मला काही मागावं लागतं याचंच भान नाही, याची जाण नाही, याची मला आवश्यकता नाही. मग तुम्ही मला का देत आहात? हा प्रश्न विचारल्यानंतर फार मोठा मधुर संवाद आहे हा. मला नेहमी असं वाटतं की गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये संदीपकाला सांगण्याच्या उद्देशानं महाविष्णूंनी जी तुम्हा प्रपंच करणाऱ्या मंडळींना जी एक मंगल उपदेशाची एक फुलवात लावून दिली आहे, ती फुलवात जर आपण जपू शकलो तर फार चांगली गोष्ट आपल्यासाठी होणार आहे. जेव्हा दीपक विचारतात की तुम्ही मला का वर देत आहात, तर त्यावेळेस महाविष्णू सांगतात की हे संदीपका, महादेवाची पूजा, महाविष्णूची पूजा, देवाची पूजा याबद्दल मी तुला आमची भावना आणि आमची भूमिका सांगतो. हे संदीपका, गुरुभक्ती करीशी निर्वाणेसी मनोनी जाहल संतोषे. आपल्याला वाटतं ना परमेश्वराला आनंद व्हावा, माझ्या हातून असं कर्म घडावं की परमेश्वराला आनंद व्हावा, परमेश्वराला संतोष व्हावा. भगवंत सांगतात, जो गुरुभक्ती करतो, निर्वाण अर्थात कशाचीही पर्वा न करता, कोणत्याही स्वार्थाशिवाय, कोणत्याही अभिलाषेशिवाय, कोणत्याही लौकिक कामनेशिवाय, अहो कोणत्याही अलौकिक कामनेशिवाय, कोणत्याही कामनेशिवाय, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या न्यायानं जो निर्वाण होऊन कशाचीही पर्वा न करता, कशाची म्हणजे काय, प्राणाचीही पर्वा न करता, देह जावो अथवा राहो या भूमिकेतून जो गुरुभक्ती करतो, त्याची गुरुभक्ती पाहून मला संतोष होतो, देवाला संतोष होतो. अरे दीपका, तू जी गुरुची भक्ती करीत आहेस तीच मला पावत आहे, मला येऊन मिळत आहे. म्हणजे गुरुभक्ती करणाऱ्यांनी पुन्हा कोणती विष्णुपूजा, महादेव पूजा, शिवपूजा, ह्या सगळ्या पूजा या गुरुभक्तीमध्ये आहेत. याच्याही पुढे जाऊन सद्गदित होऊन महाविष्णू या महान शिष्य संदीपकाला सांगतात, अरे संदीपका, जो नर असेल गुरुभक्त जाण, तोची माझा असे प्राण. आपल्या शरीरामध्ये प्राणाचं काय स्थान आहे? आपण प्राणाचं महत्व एकमेकांना काही सांगायची आवश्यकता आहे का? सद्गुरूवर प्रेम करणारा, सद्गुरू शिवाय ज्याला दुसरं काही स्मरत नाही, असा जो कोणी आहे
दीपका, तो माझा प्राण आहे बरं. अरे मी त्याला वश झालो आहे. त्यानं फक्त म्हणावं आणि मी त्याला द्यावं. अजून एक लक्षात ठेव संदीपका, ज्याप्रमाणे गुरुची सेवा करणारा माझा प्राण आहे, गुरुची केलेली सेवा मला येऊन मिळते, त्याचप्रमाणे सेवा करीती माता पिती तेची सेवा मज पावती. पतिसेवा स्त्रिया करीती तेची मज पावत असे. चला, भगवान महाविष्णूच्या मुखातून श्री गुरुचरित्र ग्रंथांनी आम्हाला एक सामाजिक कल्याणाचा मार्ग प्रशस्त करून दाखवला आहे की आपल्या घरामध्ये आपण आपल्या आईवडिलांची सेवा करावी. ज्यांना सुदैवानं आईवडील आहेत, माझा भाग जे ऐकत आहेत त्यांना, त्यांच्या भाग्यानं ज्यांना आईवडील आहेत त्यांनी आईवडिलांची सेवा करणं, आईवडिलांची काळजी घेणं, आईवडिलांच्या आरोग्याच्या विषयी तत्पर असणं, आईवडिलांचं आरोग्य व्यवस्थित राहावं यासाठी अत्यंत काळजीपूर्वक शुश्रूषा करणं, त्यांना दुःख होणार नाही असं वर्तन करणं, हेची विष्णूची महापूजा. श्रीमद गुरुचरित्र आपल्याला आईवडिलाच्या सेवेचा संदेश देतं, उपदेश करतं, सूत्र देतं. कारण आहेत तोपर्यंत आईवडील आहेत. जेव्हा आईवडील देवाघरी जातात तेव्हा तुम्ही लखपती, करोडपती, अब्जोपती जरी झालात तरी तुम्ही जगातले खूप सुख मागवू शकता, खूप सुख भोगू शकता. परंतु आईवडिलांना डोळ्याला पाहणं, आईवडिलांना आई म्हणून हाक मारल्यानंतर, आईला आई म्हणून हाक मारल्यानंतर तिनं ओ म्हणणं, बाबाला बाबा म्हणून हाक मारल्यानंतर बाबांनी काय बाळ म्हणणं, हे कशानंही पुन्हा वापस येणार नाही, कशानंही पुन्हा मिळणार नाही. म्हणून भाग्यवंत आहात ज्यांना आईवडिलाची सेवा करायला मिळते. प्रभो, त्याचप्रमाणे पती पत्नींनी एकमेकाप्रती प्रगाढ आदरभाव, प्रेमभाव बाळगावा, ही गुरुचरित्राची आपल्याला फार मोठी उपदेशाची देणगी आहे. पती पत्नींनी एकमेकांच्या प्रती सेवाभावानं राहावं. इथं पतिसेवा स्त्रिया करीती तेची मज पावत असे हे म्हणत जरी असले तरी याच्यासोबत पतीनं सुद्धा पत्नीचा अनादर करू नये हा भाव आपण समजून घ्यावा. दोघांनीही एकमेकांच्या प्रती, कारण गृहस्थाश्रम धन्य आहे. या गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून समाजाला अत्यंत जबाबदार नागरिक, भक्त, संत, महात्मे उपलब्ध होतात. आपला प्रपंच ही सुद्धा भगवंताची सेवा आहे. गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून विश्वामध्ये जी काही संतती पुढे येणार आहे ती संतती सुद्धा, त्या संततीचं निर्माण, त्या संततीचं संगोपन आणि त्या संततीचं एका जबाबदार नागरिकामध्ये रूपांतर घडविणं ही सुद्धा भगवंताचीच पूजा आहे. ही महाविष्णूने आपल्यासमोर संदीपकाला हितगुज करत असताना दिलेली भूमिका आणि भावना आपण हृदयामध्ये अत्यंत काळजीपूर्वक सदैव स्मरणामध्ये ठेवावी. एखाद्या भल्या माणसाला, एखाद्या भल्या साधूला, एखाद्या यतीला, एखाद्या तापस्याला, एखाद्या योग्याला आपण नुसता नमस्कार जरी केला तरी भगवान महाविष्णू सांगतात की तो नमस्कार मला मिळतो. सज्जन हो, समाजातल्या सर्व घटकांप्रती आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव असावा, हे महत्त्वाचं सूत्र या निमित्तानं महाविष्णूने महान सद्गुरूचा भक्त संदीपकाला सांगितलं आहे. दीपकानं हे ऐकल्यानंतर दीपकानं पुन्हा नमस्कार केला आणि म्हणाला की हे देवादिदेवा, माझा असं निश्चय मत आहे की काय जे आम्हाला द्यायचे ते गुरुच देणार आहे. सगळं ज्ञान गुरुमुळंच मिळत आहे. सगळे ब्रह्मा विष्णू महेश गुरुच्याच अधीन आहेत. सर्व देव, सर्व तीर्थ हे माझे गुरुच मला आहेत. आणि
तुम्ही जे द्याल तर त्याच्यापेक्षा गुरु काही कमी देणारा आहे का, असा प्रतिवाद संदीपकाने केल्यानंतरही महादेवाप्रमाणेच महाविष्णूला सुद्धा संतोष झाला, आनंद वाटला. आणि त्या आनंदामध्ये महाविष्णू त्याच्याशी सांगत आहेत की हे संदीपका, एकदा महादेव आले होते, ते वापस गेले, दुसऱ्यांदा मी आलो, तरी काहीतरी माग मला काहीतरी मनाला समाधान होऊ दे. अहो मागणारा असेल तर देणाऱ्याला समाधान आहे. म्हणून दाता श्रेष्ठ का मागणारा श्रेष्ठ, यामध्ये मागणारा दात्याला दातृत्वाचं पुण्य मिळवून देतो, म्हणून मागणारा पवित्र आहे. खूप भगवंतांना आग्रह केल्यानंतर संदीपक असं महाविष्णूला मागतात की दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, गुरु भक्ती होय अधिक मानसी, तैसे ज्ञान आणि द्यावे. बस काही नाही प्रभो, जर तुमची द्यायचीच इच्छा असेल तर आज माझ्या हृदयामध्ये गुरुबद्दल जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षाही अधिक प्रेम मला सद्गुरूप्रती मिळावं, माझ्या मनामध्ये निर्माण व्हावं, अधिकात अधिक माझ्या शरीराकडून सद्गुरूची सेवा व्हावी. वा वा वा. संदीपका, तुला मी हा वर दिला बरं, तू गुरुला ओळखलंस, तुला गुरुला ओळखण्याची दृष्टी लाभली. अजून एक तुला सांगू, मला खूप आनंद वाटेल की लौकिक सुबुद्धी असे जैसी, धर्माधर्म सुमनेसी, उत्कृष्टाहून उत्कृष्टेशी स्तुती करीगा श्री गुरु. सद्गुरूची स्तुती करा, सद्गुरूचं स्तवन करा, सद्गुरूचा महिमा सांगा, सद्गुरूंचा महिमा वर्णन करा. तेच तू जे सगळं करशील ते सगळं मला मिळेल. जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी, तेने आम्ही होऊ संतोषी, तेच आमची स्तुती जाणार. सज्जन हो, सद्गुरूप्रती एवढा दिव्य भाव संदीपकाचा पाहून महाविष्णूंनी त्यांना जे वरदान दिलं आणि त्या वरदानाच्या माध्यमातून श्रीमद गुरुचरित्रांनी आपल्याला जो उपदेश केला, तो उपदेश आपल्या सर्वांसाठी कल्याणकारी आहे. मग पुढे कथा घडते. संदीपकाचे जे सद्गुरू आहेत वेदधर्म मुनी, तेही सांगतात की काशीचा महिमा कळावा म्हणून मी ही सगळी लीला केली. माझ्याकडून सुद्धा तुला खूप आशीर्वाद आहेत. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारी नवनिधी, विश्वनाथ तुझे आधी, म्हणून गुरु संतोषे. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त ते नांदती, तुझ्या स्मरण मात्रे. म्हणजे सद्गुरूवर प्रेम करणाऱ्या भक्ताचं जरी आपण स्मरण केलं तरीही आपल्याला आपल्या कष्टाचं निवारण होईल. म्हणून सज्जन हो, सद्गुरूची सेवा करावी, सद्गुरूची स्तुती करावी, सद्गुरू भक्तांची सेवा करावी, असा हा संदीपकासाठीचा दिव्य उपदेश महाविष्णूंनी केला. संदीपकाची ही कथा नामधारकांना सिद्ध मुनी सांगत आहेत. हा अनुबंध मात्र आपण विसरू नका. या द्वितीय अध्यायाच्या ठिकाणी झालेल्या ह्या दिव्य आणि मंगल संदेशानंतर आपण यथाक्रम यथाशक्ती श्रीमद गुरुचरित्राच्या तिसऱ्या अध्यायाकडे वळणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.